चला एक प्लेयर शॉट आहे, आपण एक प्लेयर द्या पटकन. आयोजक कमिटी विनंती आहे. चला एक आपण प्लेयर द्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईकला शिवाजी, नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर अनिकेत पाहायला मिळतील आणि गोलंदाजच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजचं नाव देखील सांगा. सुजल. सुजल पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू सुजल. आता मात्र चांगला चेंडू आहे, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, काही समजला नाहीये आणि इथे मात्र डॉट चेंडूची सुरुवात पाहायला मिळते. चांगली सुरुवात या ठिकाणी निपाणी टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम मध्ये एक महत्वपूर्ण मॅच आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. परंतु आज मात्र या ठिकाणी संघर्षमय मॅच आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. सुजल पुन्हा एकदा निघालाय. इथे मात्र चांगला फटका आहे, आउट ऑफ द पार. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय दंडरीत षटकार. 6 धावा शिवाजी याच्या बॅट मधून एक ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावाने खातं खोललंय आपल्या संघाचं. नावावरती षटकार 1 2 3 4 6 आणि इथे मात्र षटकाराने स्वागत केलंय सुजलाचं. कारण की ज्या पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र स्वतःला थांबवलं नाहीये आणि एक षटकार दर्शेदार आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच सांगतायत की वाईट कॉल आहे, अवंतर धाव खर्च केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या बघता बघता 7 या आकड्यावरती पोहोचली आहे. 2 चेंडू टाकून झालेत, परंतु अजूनही या षटकातले 4 चेंडूचा समाचार बाकी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करेल का. हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॅक टू बॅक 2 लगातारचे हे वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहा एक षटकार आला त्यानंतर गोलंदाजावरती पाहायला मिळते प्रेशर आणि फलंदाज आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शिवाजी मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू, बॅट फिरवली होती, बॉलचा बॅटचा काही संबंध नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय आणि डॉट चेंडूच्या साह्याने या षटकातील आपण पाहतोय तिसरा चेंडू टाकला गेलाय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये 2 वाईट आणि धावा खर्च केला गेला त्या मात्र 8 धावा. एका दिशेला शेर, दुसऱ्या दिशेला 1.25 शेर, परंतु पाहायला मिळते बायच्या स्वरूप पाठीमागे जर पाहिला तर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र पाहायला मिळते. चांगला चेंडू होता परंतु या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाले 9 या अंकावरती. पहा आता मात्र पावसाची रिमझिम चालू झाली आहे. गोलंदाजाला मेहनत करावी लागेल, फलंदाजाला देखील मेहनत करावी लागेल. पण तो चेंडू चाललाय त्या ठिकाणी किती धावा असतील. 1 धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय खरा, पण तो इथे मात्र पंच सांगतात की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका दिशेला शिवाजी मात्र तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय सुजल. या पद्धतीची आपण मैदानाच्या आतगिरी कामगिरी पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जरूर, परंतु या ठिकाणी सालोशी टीमला मात्र 3 षटकांमध्ये 50+ धावा कराव्या लागतील, ठोकाव्या लागतील. इथे मात्र पहा हाफ ट्रॅकर उडवलाय, चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतो या ठिकाणी ब्रँडेड हवाई मार्गाने पाठवलेला हा दुसरा मेल षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या झाली 16. पहिलं षटक या ठिकाणी पहा कंप्लीट झालंय. मी म्हटलं होतं एका दिशेला आपण पाहिला शेर, दुसऱ्या दिशेला 1.25 शेर, परंतु आज मात्र मॅच आहे. दोन्ही संघांमध्ये रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सागर सुतार यांच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे फलंदाजीचा. त्यांच्याकडे फलंदाजी जर करत असताना पाहिलं तर त्यांच्याकडे षटकारांची चौकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळते, पण स्वतः गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सागर सुतार दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. अनिकेत आलाय. इथे मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमारेषेकडे. किती धावा? 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालंय ते मात्र या ठिकाणी निपाणी टीम कडून पहा.
स्ट्राईक वरती आणलं गेलंय ते मात्र शिवाजी याला. शिवाजी चांगली फलंदाजी करतोय असं मात्र सतीश नाहीये, नवनाथ नाहीये, परंतु त्याची उणीव मात्र भासू देत नाहीये. हा मात्र चांगला लांबच लांब हवाई मार्गाने पुन्हा एकदा हा तिसरा या मॅच मधला ब्लास्ट पाहायला मिळतोय. 6 धावा ऍड केल्या जातील शिवाजी याच्या नावावरती, संघाच्या नावावरती धावसंख्या झाली आहे ती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 23 धावा. पहा मी म्हटलं होतं एका दिशेला शिवाजी तर दुसऱ्या दिशेला सागर सुतार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती सागर, दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय शिवाजी स्ट्राईक वरती. दोन्ही फलंदाज गोलंदाज पाहिलं तर एक तुल्यबळ आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. धावसंख्या झाली आता मात्र किती झाले 23 धावा. सागर निघालाय पुन्हा एकदा शिवाजी यांच्यासाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आहे परंतु नशिबाची साथ लाभली नाहीये. हिट विकेट पाहायला मिळते. पहा डोक्याला अक्षरशः हात लावले. पाहता पाहता हिट विकेट पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थाने हिते मात्र विकेट सोडत नव्हते. एका दिशेने अगदी धावांची धावाधाव जमा करत होते लगातार. आपण जर पाहिलं तर षटकार त्यांच्या बॅटीमधून पाहायला मिळत होते, परंतु इथे मात्र नशिबाची साथ लाभली नाहीये आणि धोक्याची घंटा या ठिकाणी शिवाजी यांच्या वाटेला पाहायला मिळते, डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील. ग्राम विकास मंडळ मोचे शेंबडी मुंबई सचिव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय भरतदादा साळुंके यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं नशिबाची साथ लावली नाही आहे. शिवाजी मात्र थोडस नाराज असतील आपल्या वरती, कारण की तिथे मात्र चांगली फलंदाजी करत होते. त्यांच्या बॅटीमधून 3 षटकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. नशिबाची साथ लाभली नाहीये आणि इथे मात्र मी म्हणेन हिट विकेट होऊन पाठीमागे परतले. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकला मी म्हणेन. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक ताता चेंडू खाली येतील. झेल टिपला जाईल का, परंतु झेल मात्र मिस झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता धावसंख्या जाते धावफलकावरती पोहोचली आहे ती मात्र 25 या अंकावरती. आता मात्र चांगला प्लस अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. षटकार सेट ऑन फायर. सागर याला थोडस कुठेतरी किंचित घायल करताना पाहायला मिळतोय, परंतु सागरकडे काही क्षमता आहे. सागरला देखील माहिती आहे माझ्या गोलंदाजीवरती जिथे षटकार येतील ना तेवढे भरून काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील चांगला चेंडू आहे. थोडासा हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच देखील कंप्लीट केला गेलाय. जशाच तसं उत्तर टी फॉर टॅग पाहायला मिळत आहे. एक षटकार आला त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा. धावसंख्या खूप चांगली आहे. मी म्हणेन चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा झाल्यात. अजूनही 1 षटकांचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नितीन निघालाय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या साथीला अनिकेत देखील पाहायला मिळतील आणि गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षय आलेत. अक्षय सुतार शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज. समोर अनिकेत पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू आणि कमीत कमी धावा निपाणी टीमला द्याव्या लागतील तर जास्त धावा कुटाव्या लागतील तर सालोशी टीमला.
फटका चांगला स्ट्रेट ड्राइव्ह फटका आहे, परंतु इथे मात्र चांगला शेल टिपला जातोय आणि फलंदाचा खेळ देखील संपला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल देखील टिपला जातोय. किती वेगाने चेंडू मारला होता, परंतु स्वतःला अगदी थांबवलं गेलं आणि तिथे मात्र झेल मात्र कंप्लीट केला गेला. कौतुक केलं जाईल अक्षय सुताराचं. अति वेगाने मारलेला चेंडू देखील इथे पकडला जातोय आणि झेल देखील टिपला जातोय. चांगला झेल या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय हा देखील चेंडू हवेमध्ये आहे. काही काळ हवेमध्ये पाहायला मिळेल. एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेबरोबर संघाचा धावफलक जर पाहिलं तर बघता बघता 33 आणि मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अमर पवार ठरतोय. आपण देखील या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. एक धाव मात्र कंप्लीट होते. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अमर पवार आपण देखील या आणि वलवन ब आणि मायने टीमचे संघनायक आपण देखील या. आपण टॉस करणार आहोत. भरतदादा साळुंके यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण देणार आहोत अमर पवार यांना. मागच्या मॅन ऑफ द मॅच मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली, चांगली फलंदाजी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला जिंकवलं आणि मोठा सिंहाचा वाटा उचलला, तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 चेंडू. हा मात्र चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी धावा कमी येताना पाहायला मिळतात. ज्या 2 षटकांमध्ये 31 धावा कुठल्या गेल्या होत्या, तिथे विकेट मात्र मिळवल्या आणि रनांवरती अंकुश ठेवण्यामध्ये यशस्वी झाला सागर. मात्र 2 विकेट महत्वपूर्ण आपल्याला त्याच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. हा देखील चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. बघता बघता या षटकातले 4 नव्हे तर 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त 2 धावा दिल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. स्वतःच्या फॉलोअप थ्रो मध्ये झेल टिपला होता. इथे मात्र थोडस पाठीमागे सरले होते, त्यानंतर मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू विकेटचं पतन पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 33 आणि 34 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी सागर निपाणी टीम समोर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या सालुश टीम आणि टॉस साठी या. मायनी विपक्ष वलवण बा. हा तुमची सेमीफायनल दुसरी सेमीफायनल झाली आणि मायने खेळवली ना, त्यांची सेमीफायनल आणि त्यांची दुसरी सेमीफायनल सेकंड राऊंडची मॅच आहे. आता जायचं आहे कोणाला 2 सेमीफायनल 10 मिनिटात येतील की 10 मिनिटात मॅच होती 10-15 मिनिटात मॅच होती. चला बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. हा 15 मिनिटं लागतील. दोन्ही सेमीफायनल एकदम एकच मॅच आहे. एक मॅच नंतर तुमची मॅच ही मला नाही ना. 2 एकच मॅच आहे. एक मॅच नंतर तुमची मॅच आहे. आता ही त्याच्यानंतर आता जी नवीन चालू होईल ना ती एकच मॅच आहे. एकच मॅच बाकी आहे. आपण एकच मॅच बाकी आहे. 2 टीम आले नाही. वर्ष एंट्री नाही आली आणि आरो नाही आली. 2 टीम कॅन्सल झाली. याला विन दिली याला विन दिली. आपल्या बॉट 2च राहिले तर संध्याकाळी जरा नेवा. तुम्हाला तर ही मॅच झाली ना की तुमची मॅच सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 एकच मॅच बाकी आहे. झाली ना मॅच
टॉस करून घ्या. वलवन ब आणि मायनी टीम टॉस करून घ्या. सगळ्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती शिवाजी पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सागर सुतार. पहिला चेंडू मात्र चांगला आहे. ते मात्र काय करतंय, अगदी चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एकदा मात्र घेतली एका धावेने खातं देखील खोललं जातंय आणि शिवाजी यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानलं जातंय. दीपक दादा पोटले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान आहे आणि पुन्हा एकदा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय सुतार आणि सागर सुतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फटका चांगला आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 7 धावा. आता मात्र चांगला चेंडू आहे, फसवलं होतं थोडस. टॉस जिंकला या ठिकाणी वलवन ब संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण लगेच सज्ज राहा. धावसंख्या झाली आहे 7 धावा. चेंडू झालेत ते 3 चेंडू टाकून झालेत. हा देखील चांगला चेंडू आहे. थोडासा पाठीमागे चेंडू चाललाय. विकेट किपर देखील धावताना पाहायला मिळत आहेत, परंतु गुड रनिंग मिडविन विकेट पाहायला मिळते. चपळाच्या गतीने एकदम मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 7 नव्हे तर 8 धावा झाल्यात. 2 महत्वपूर्ण विकेट्स इथे देखील आपल्याला घ्याव्या लागणार आहेत त्या मात्र सालोशी टीमला. सागर पाहूयात. आता मात्र चांगला फटका आहे. माहेर आहे षटकारांचा बादशाह मला का म्हटलं जातं, ओळख करून दिली आहे. पहिलाच इथे ब्लास्ट सागर सुतार याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर बघता बघता जाऊन पोहोचते ती मात्र 14 या अंकेवरती. विठ्ठल दादा साळुंके यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून सरसे स्वागत करतो. कॅचची संधी आहे त्या ठिकाणी पहा, क्षेत्ररक्षक आहेत का, परंतु तिथे मात्र एक धाव मात्र कम्प्लीट होता. दुसरी धाव देखील कम्प्लीट पाहायला मिळते. 2 धावा आणि या 2 धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल 16 या अंकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट झालंय. धावसंख्या झाली आहे 16. इथून पुढे आपण जर पाहिलं 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. पहिलं षटक थोडस कुठेतरी महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायच्या होत्या, परंतु तिथे मात्र 2 मोठे फटके आले, 2 षटकार आले आणि त्याच 12 धावा कुठेतरी येथे थोड्याशा पहिल्या षटकामध्ये महागड्या ठरू शकतात. कारण की इथून पुढे 12 चेंडू आणि 18 धावांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय एक चतुर चाणक्य गोलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आज आपल्या संघासाठी एक मोठी विकेट मिळवून देतील का नितीन या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. समोर पाहतोय अक्षय सुतार. हा देखील चांगला फटका आहे. तिथे अतुल चेंडू फील्ड करतील, घेऊन जात आहेत. तोपर्यंत एक धाव मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळते. बघता बघता धावसंख्या झाली आहे 17 या अंकावरती. इथून पुढे असून 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू 17 धावा. अकरा चेंडू 17 धावा. मी म्हटलं होतं या ठिकाणी सालोशी टीमची मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण की समोर जर पाहिलं तर तितकाच ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जिद्द छिकाडीने खेळा, नक्कीच पाहायला मिळेल. फुल टॉस वसूल केलाय या ठिकाणी सागर याच्या बॅट मधून. 6 धावांचा टोल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या 6 धावांबरोबर धावफलक जर पाहायला तर जाऊन पोहोचलंय. लगातारचा हा दुसरा ब्लास्ट पाहायला मिळतोय. आला 2 षटकार. नितीन याच्यावरती आक्रमण केलं. 13 का फुल 17 का माला झुकेगा नहीं साला.
ठोक दिया ना बाला, षटकार 6 धावांसाठी. मॅन फ्रॉम सागर सुतार. हा देखील चांगला फटका आहे, हा देखील पाहायला मिळतोय. चौकार. पहा 4 धावा झाल्यात. तर त्याचबरोबर पाहता पाहता मॅचने देखील युटर्न घेतलाय. मॅच मात्र निपाणी टीमच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते. फक्त एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. मी म्हटलं होतं मॅच जिंकायची असेल चालूची टीमला तर जास्त धावा कुटाव्या लागतील, कारण की समोर मात्र आपण पाहिलं तर सागर सुतार मॅन फ्रॉम निपाणी गावचा हा हिरो यांच्या समोर खूप मोठं आव्हान ठेवावं लागणार होतं. कुठेतरी 2 षटकांमध्येच हे धावांचा डोंगर मात्र कंप्लीट केलाय. आणि हार्ड लक मी म्हणेन या ठिकाणी सालोशी टीम आणि बेस्ट ऑफ लक निपाणी तात्या टीम. पुढच्या फेरीसाठी आपल्याला देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वलवण ब विरुद्ध मायनी. वलवण ब संघ आपण टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपण लगेच क्षेत्ररक्षण करा, लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील आपण खिताब देणार आहोत. अर्थातच ज्याच्या बॅटिंगमधून चांगली फलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि ज्याने सर्व प्रेक्षकांचंच मन जिंकून घेतली तो मात्र